स्टँडर्ड 10 सायन्स पार्ट 1चा आपण थर्ड टॉपिक बघणार आहे, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. ह्या टॉपिकमध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन्स बघायचे आहेत, त्याचे इक्वेशन्स बघायचे, केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, त्याचे टाईप्स काय हे सगळं बघायचं आहे. त्याआधी आपण काय बघूया, दोन कन्सेप्ट बघूया, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. आपल्या बुकमध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, टर्निंग मिल्क टर्न इन टू कर्ड, त्यानंतर दिलं आहे रायपनिंग ऑफ फूड. असे काही चेंजेस दिलेले आहेत, असे एक्झाम्पल दिलेले आहेत आणि ते एक्झाम्पल आपल्याला ओळखायचे ते फिजिकल आहेत का केमिकल. मग त्याआधी आपण बघूया फिजिकल चेंज म्हणजे काय आणि केमिकल चेंज म्हणजे काय. फर्स्ट बघूया फिजिकल चेंज. आता फिजिकल चेंज कोणाला म्हणायचं? फिजिकल चेंजमध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर हे रिमेन सेम असणार आहे. म्हणजे जर एखादा पदार्थ असेल तर त्याचं कंपोजिशन अजिबात चेंज होणार नाही. फॉर एक्झाम्पल वॉटर, जर आपण मेल्टिंग ऑफ आईस घेतलं, आईस जर घेतलं तर आईसचं कंपोजिशन जे आहे ते वॉटरच आहे, म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे H2O. आणि जर तो आईस मेल्ट झाला तर त्याचं कन्वर्जन कशात होणार आहे? वॉटरमध्ये होणार आहे आणि त्याचं कंपोजिशन सुद्धा काय असणार आहे? H2Oच असणार आहे. सो फिजिकल चेंजमध्ये काय असणार आहे? कंपोजिशन ऑफ मॅटर जे असणार आहे ते सेमच असणार आहे, त्यांचं कंपोजिशनमध्ये चेंज होणार नाही. सेकंड पॉईंट आहे चेंज इज रिव्हर्सिबल. हा चेंज कसा असणार आहे? रिव्हर्सिबल. आता रिव्हर्सिबल म्हणजे गाडी आपण रिव्हर्स घेतो, म्हणजे हा जो चेंज आहे तो काय होणार आहे? परत ओरिजिन स्टेटला आणून सोडणार आहे. सो चेंज इज रिव्हर्सिबल म्हणजे एक्झाम्पल आपण घेतले मेल्टिंग ऑफ आईस. जर आईस घेतलं तर तो आईस मेल्ट झाला तर काय मिळणार आहे? वॉटर मिळणार आहे. आणि परत त्या आईसला आपण कूल केलं, फ्रीज केलं तर परत आपल्याला आईस भेटेल. परत त्या आईसला आपण रूम टेम्परेचरला आणलं, परत वॉटर भेटेल. म्हणजे ती प्रोसेस, तो चेंज कसा आहे? रिव्हर्सिबल. नेक्स्ट चेंज इज टेम्पररी. तो चेंज कसा असणार आहे? टेम्पररी. म्हणजे आईसचं वॉटर होईल, परत वॉटरचं आईस होईल, अशी प्रोसेस काय होणार आहे? कंटिन्यू होऊ शकते. सो त्याला आपण काय म्हणणार आहे? फिजिकल चेंज. सो फिजिकल चेंज कशाला म्हणतो आपण? असा चेंज ज्याच्यामध्ये कंपोजिशन चेंज होणार नाही. कंपोजिशन म्हणजे त्याचं कंटेंट, तो कशाने बनलेला आहे, त्याचा मूळ पदार्थ जो आहे तो चेंज होणार नाही. सेकंड, हा चेंज कसा असणार आहे? टेम्पररी, तात्पुरता असेल, परत आपल्याला ओरिजिनल सबस्टन्स भेटू शकतो. थर्ड काय आहे? चेंज इज रिव्हर्सिबल. म्हणजे तो चेंज आपल्याला परत परत तो चेंज करून आपल्याला टेस्ट करता येणार आहे. सो दॅट इज द फिजिकल चेंज. बाय एक्झाम्पल काय लिहू शकतो आपण? मेल्टिंग ऑफ आईस, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. वॉटरला बॉईल केलं तर त्याचं वॉटर वेपर होईल, परत कूल केलं तर परत वॉटर होणार आहे. हा सुद्धा चेंज कसा आहे? फिजिकल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे केमिकल चेंज. आता केमिकल चेंज कशाला म्हणायचं? जो फिजिकल चेंज बघितलाय त्याचा रिव्हर्स काय असेल? केमिकल चेंज. फिजिकल चेंजमध्ये आपण काय लिहितं? केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर काय लिहितं? रिमेन सेम. म्हणजे इथं केमिकल कंपोजिशन चेंज होत होतं का फिजिकलमध्ये? नाही. तर केमिकलमध्ये काय होणार आहे? केमिकल चेंजमध्ये केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर काय होणार आहे? चेंज होणार आहे. मग एखादा आपण सबस्टन्स घेतला, त्याला जर चेंज झाला तर त्याचं केमिकल कंपोजिशन हे चेंज होईल, म्हणजे परत तो सबस्टन्स आपल्याला भेटणार नाही. एक्झाम्पल आपण लिहिलंय मिल्क टर्न इन टू द कर्ड. दूध घेतलंय, दुधाची दही झाली तर दहीचं परत दूध आपल्याला भेटणार नाही. सो केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर काय होईल? चेंज होईल. सेकंड पॉईंट काय? चेंज इज इरिव्हर्सिबल. परत तो बदल करता येईल का? नाही येणार. दुधाचं दही झाल्यावर दहीचं परत दूध करता येत नाही. सो चेंज इज इरिव्हर्सिबल. आणि परत कसा असणार आहे? तो परमनंट आणि कायमस्वरूपी हा बदल असणार आहे. केमिकल चेंजमध्ये काय होणार आहे? कंपोजिशन ऑफ मॅटर काय होणार आहे? चेंज होणार आहे. आता कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज झालेलं आहे, त्यामुळं परत तो मॅटर, परत ते कंपोजिशन आपल्याला भेटणार नाही. त्यामुळं तो जो चेंज आहे तो कसा आहे? इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल म्हणजे परत इथं रिव्हर्स येता येणार नाही. फॉर एक्झाम्पल मिल्क टर्न इन टू द कर्ड. दुधाचं दही झालेलं आहे, परत दहीपासनं दूध भेटणार आहे का आपल्याला? नाही. म्हणजे परत रिव्हर्स जाता येणार आहे का? नाही. त्यामुळं तो चेंज कसा आहे? इरिव्हर्सिबल. आणि त्यालाच आपण परमनंट चेंज असं सुद्धा म्हणू शकतो. त्यामुळं केमिकल चेंजमध्ये काय सांगायचं? केमिकल चेंज इट इज अ चेंज इन विच कंपोजिशन ऑफ मॅटर इज चेंजेस. इट इज चेंज दॅट इज इरिव्हर्सिबल. जो कसा असणार आहे? इरिव्हर्सिबल. अँड द चेंज इज परमनंट. हा चेंज कसा असणार आहे? परमनंट. मग एक्झाम्पल कुठलं घेतलं आहे? मिल्क टर्न इन टू द कर्ड. बुकमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे रायपनिंग ऑफ फूड. कैरी आहे, कैरीचा आंबा झाल्यावर परत आंब्याची कैरी होणार आहे का? नाही. डायजेशन ऑफ फूड. आपण जेवल्यावर आपलं फूड डायजेस्ट होत असेल तर परत फूड मिळणार आहे का? नाही. हे जे चेंज आहेत हे सगळे कसले आहेत? केमिकल चेंज.
मग पेपरला आपल्याला एक्झाम्पल देतील आणि त्या एक्झाम्पलवरनं आपल्याला ओळखायचं आहे हा चेंज फिजिकल आहे का केमिकल. मग त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर जो चेंज दिलेला आहे तिथनं परत जर आपल्याला ओरिजिनल सबस्टन्स भेटत असेल, रिव्हर्स जाता येत असेल, किंवा तो जर टेम्पररी असेल तर तो कुठल्या कॅटेगरीमध्ये असेल, फिजिकल. आणि तो जर परमनंट असेल, तिथनं रिव्हर्स जाता येत नाही, म्हणजे तो जर इरिव्हर्सिबल असेल तर तो कुठला चेंज असणार आहे, केमिकल चेंज असणार आहे. आणि आपण ह्या टॉपिकमध्ये फिजिकल चेंज डिटेलमध्ये न स्टडी करता कुठला चेंज स्टडी करणार आहे, केमिकल चेंज स्टडी करणार आहे. आणि ज्यामध्ये केमिकल चेंजेस होतात ती जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणणार आहे केमिकल रिॲक्शन. आणि हे केमिकल रिॲक्शन काय आहे ते आता आपण बघूया. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला केमिकल रिॲक्शन. जो आता आपण केमिकल चेंज बघितलेला आहे त्या केमिकल चेंजची जी प्रोसेस आहे त्याला आपण टेक्निकली काय म्हणणार आहे, केमिकल रिॲक्शन. सो व्हॉट यू मीन बाय केमिकल रिॲक्शन? केमिकल रिॲक्शन होताना जो काय आपण सबस्टन्स घेतलेला आहे त्या सबस्टन्सचं काय होणार आहे, केमिकल कॉम्पोजिशन चेंज होणार आहे आणि त्याचं कन्व्हर्जन एका नवीन सबस्टन्समध्ये होणार आहे आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, केमिकल रिॲक्शन. मग आता ही प्रोसेस कशी होती, डेफिनेशन काय लिहिली आहे बघा आपण. अ प्रोसेस, केमिकल रिॲक्शन काय आहे, ही प्रोसेस आहे. अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. अशी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये जे काही सबस्टन्स आपण घेतलेले आहेत त्यांच्यामधला बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. दोन जे सबस्टन्स आहेत त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होतील, म्हणजे ते सबस्टन्स काय होतील, तुटतील. अँड ट्रान्सफॉर्म इनटू, आणि त्यांचं कन्वर्जन कशात होणार आहे, ट्रान्सफॉर्म इनटू न्यू सबस्टन्स. त्यांचं कन्वर्जन कशात होईल, नवीन सबस्टन्समध्ये होईल, बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. आणि तिथं सबस्टन्स त्या सबस्टन्सचं ब्रेकिंग होऊन नवीन सबस्टन्स तयार होणार आहे आणि त्यांच्यामधले बॉन्ड सुद्धा काय असतील, नवीन असतील. हा जो चेंज आहे त्याला आपण केमिकल चेंज म्हणलं होतं आणि ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणलं होतं, केमिकल रिॲक्शन. एक्झाम्पल दिलेलं आहे आपण AB प्लस CD. आपण काय घेतलेलं आहे, AB घेतलेलं आहे आणि CD घेतलेला आहे. मग स्टार्टिंगला काय होईल, A आणि B मधला बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. A आणि B मधला बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. C आणि D मधला सुद्धा बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होईल. सो केमिकल रिॲक्शन मीन्स इट इज अ प्रोसेस इन विच सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. ह्यांच्यामधला बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होईल. अँड ट्रान्सफॉर्म इनटू म्हणजे त्यांचं कन्वर्जन होईल. कशामध्ये कन्वर्जन होईल, ट्रान्सफॉर्म इनटू न्यू सबस्टन्स. नवीन सबस्टन्समध्ये कन्वर्जन होणार आहे. आता AB आणि CDचं कन्वर्जन कशात झालं बघा, AD अँड BC विथ फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. आणि ह्यांच्यामध्ये काय होणार आहे, नवीन बॉन्ड तयार होणार आहे. आधी जो A आणि B मध्ये बॉन्ड होता तो ब्रेक झालेला आहे आणि नवीन बॉन्ड कुणामध्ये झालेला आहे, A आणि D मध्ये. आधीचा जो C आणि D मधला बॉन्ड होता तो ब्रेक झालेला आहे आणि नवीन बॉन्ड कुणामध्ये तयार झालेला आहे, B आणि C मध्ये. आणि ही जी प्रोसेस आहे ह्यालाच आपण म्हणायचं आहे केमिकल रिॲक्शन. सो पेपरला डेफिनेशन विचारतील, डिफाईन केमिकल रिॲक्शन. डेफिनेशन काय येईल, इट इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग ट्रान्सफॉर्म इनटू द न्यू सबस्टन्सेस विथ फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड is known as chemical reaction. Okay, now next point. नेक्स्ट पॉईंटमध्ये काय बघायचं आपल्याला, रिॲक्टन अँड प्रोडक्ट. आता रिॲक्टन कशाला म्हणायचं, रिॲक्शन होताना जे सबस्टन्स रिॲक्शनमध्ये भाग घेतात, पार्टिसिपेट करतात त्याला आपण काय म्हणायचं आहे, रिॲक्टंट. आता ही रिॲक्शन होताना कोण भाग घेतलेला आहे, कोण पार्टिसिपेट केलेला आहे, AB अँड CD. ही रिॲक्शन कुणामध्ये झालेली आहे, AB आणि CD मध्ये झालेली आहे. तर ह्यांना आपण काय म्हणायचं आहे, रिॲक्टंट. ज्यांच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे, जे सबस्टन्स रिॲक्शन करतात, जे सबस्टन्स रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात त्यांना आपण काय म्हणायचं आहे, रिॲक्टंट. द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन आर नोन ॲज रिॲक्टंट. द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन आर नोन ॲज रिॲक्टंट. जे रिॲक्शनमध्ये भाग घेतील, ज्यांच्यामध्ये रिॲक्शन होईल त्यांना आपण काय म्हणायचं आहे, रिॲक्टंट. आणि ह्यांच्यामध्ये रिॲक्शन झाल्यावर जे नवीन सबस्टन्स तयार होणार आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, प्रोडक्ट. The substances form as a result of chemical reaction. नवीन सबस्टन्स तयार होणार आहे कशामुळं, केमिकल रिॲक्शनमुळं, बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. ह्यांच्यामध्ये न्यू बॉन्ड तयार होईल त्यांना आपण काय म्हणायचं आहे, प्रोडक्ट. जे रिॲक्शनमध्ये भाग घेतील त्यांना म्हणायचं रिॲक्टंट. रिॲक्शन झाल्यामुळे जे नवीन सबस्टन्स तयार होतील, ज्यांच्यामध्ये नवीन बॉन्ड तयार होतील त्यांना आपण म्हणायचं आहे, प्रोडक्ट. आणि याचं सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं आहे आपल्याला, बर्निंग ऑफ कोक. कोळसा जाळला किंवा लाकूड जाळलं तर ती जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन कुठली आहे, केमिकल रिॲक्शन. त्याचं रिझन काय, जर आपण कोळसा जाळला तर परत आपल्याला कोळसा मिळणार आहे का, नाही मिळणार. म्हणजे हा चेंज कसा आहे, परमनंट आहे, इरिव्हर्सिबल आहे आणि ह्याच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन चेंज होणार आहे. कोळसा जळल्यावर काय होते, त्याची राख होईल, परत त्याच्यापासून आपल्याला कोळसा मिळणार आहे का, नाही.
तर ही रिॲक्शन कुठली आहे? केमिकल रिॲक्शन. हा चेंज कुठला आहे? केमिकल चेंज. मग ह्याच्यामध्ये रिॲक्टंट काय आहे? पहिला काय घेतला होता आपण? कोळसा. आणि कोळसाचं जर आपण केमिकल कंपोजिशन बघितलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? कार्बन. कोळसा, लाकूड जे आहे ते काय आहे? कार्बन. आणि त्यांना आपण बर्निंग केलं, त्यांना जर आपण जर त्यांना आग लावली तर त्यांची रिॲक्शन कुठला होणार आहे? एअरमधल्या ऑक्सिजनशी. आणि त्यामुळं कार्बन आणि ऑक्सिजन जे असतील ते काय असतील इथं? रिॲक्टंट. रिॲक्शन कुणामध्ये होणार आहे? कोळसा म्हणजे कार्बनमध्ये आणि एअरमधल्या ऑक्सिजनमध्ये होणार आहे. म्हणजे इथं रिॲक्टंट कोण आहेत? कार्बन आणि ऑक्सिजन. तयार काय होणार आहे? कोळसा जळल्यावर काय तयार होईल? कार्बन डायऑक्साईड दूर निघतो, CO2. आणि इथं आपल्याला काय मिळणार आहे? हीट मिळणार आहे, एनर्जी मिळणार आहे. तो इथं प्रोडक्ट काय असणार आहे? CO2 आणि हीट. मग आपल्याला एक्झाम्पल विचारल्यावर आपल्याला एक्झाम्पल द्यायचं आहे. रिॲक्टंट, substance taking part in the reaction are reactant. Example, burning of coal. In this example, carbon and oxygen are the reactant. Product, new substances are formed as a result of chemical reaction by formation of new bond. Example, burning of coal. In the burning of coal, carbon dioxide and heat are the product. So हे काय असणार आहे? केमिकल रिॲक्शन. आता आपण बघूया केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन कशाला म्हणायचं? ज्या काही केमिकल रिॲक्शन होणार आहे त्या केमिकल रिॲक्शन आपण रिप्रेझेंट करताना त्या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो आणि त्याला आपण काय म्हणणार आहे? हे केमिकल इक्वेशन. ज्या काही केमिकल रिॲक्शन होतील त्या जर आपण वर्डमध्ये एक्सप्लेन केलं, वर्डमध्ये रिप्रेझेंट केलं तर त्याला म्हणायचं वर्ड इक्वेशन. ज्या काही केमिकल रिॲक्शन होणार आहे त्या जर आपण वर्डमध्ये एक्सप्लेन केलं, वर्डमध्ये रिप्रेझेंट केलं तर त्याला म्हणायचं वर्ड इक्वेशन. एक्झाम्पल, समजा आपण काय केलेलं आहे? एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कॉपर सल्फेटची पावडर टाकली. कॉपर सल्फेटची पावडर असणार आहे, ती ब्ल्यू कलरची असणार आहे. आणि जर ते आपण पाण्यात टाकलं, जसं रंगपंचमीला आपण रंग खेळतो तसंच वॉटरमध्ये जर आपण कॉपर सल्फेटची पावडर टाकली तर आपल्या पाण्याला कुठला कलर येणार आहे? ब्ल्यू कलर येणार आहे. म्हणजे ते सोल्युशन कुठलं आहे? कॉपर सल्फेटचं सोल्युशन. मग इथं काय लिहिलेलं आहे? ॲक्वियस कॉपर सल्फेट सोल्युशन. ॲक्वियसचा अर्थ वॉटर. जे सोल्युशन आपण पाण्यामध्ये बनवतो त्याला आपण म्हणायचं ॲक्वियस कॉपर सल्फेट सोल्युशन, ॲक्वियस सोल्युशन. मग इथं पाण्यामध्ये कॉपर सल्फेट घातलेलं आहे त्यामुळे त्याला काय म्हणलं आहे आपण? ॲक्वियस कॉपर सल्फेट सोल्युशन. मग त्यामध्ये जर आपण झिंकची पावडर टाकली, जे काय आपण ब्लू कलरचं सोल्युशन तयार केलं होतं कॉपर सल्फेट, त्याच्यामध्ये जर झिंकची पावडर टाकली म्हणजे झिंक डस्ट टाकलं तर तिथं आपल्याला चेंज बघायला मिळतो. आधीचं सोल्युशन कुठलं होतं? आपलं ब्ल्यू कलरचं. आणि सोल्युशनला ब्ल्यू कलर कुणामुळे आलेला आहे? कॉपर सल्फेटमुळे आलेला आहे. जर त्या ब्ल्यू कलरमध्ये झिंकची पावडर टाकली, झिंक मेटल जर टाकला तर काही वेळाने असं लक्षात येतो तो जो ब्ल्यू कलर आहे तो हळूहळू काय होत आहे? फेंट होत आहे, फिका होत आहे. आणि त्याचं रिझन काय आहे? ॲक्वियस कॉपर सल्फेटमध्ये आपण झिंक घातलं तर तिथं रिॲक्शन होईल आणि ह्या कॉपरच्या जागी तिथं कोण येणार आहे? झिंक येणार आहे. म्हणजे कॉपर आणि सल्फेटमधला बॉन्ड काय होईल? ब्रेक होईल आणि नवीन बॉन्ड कुणामध्ये तयार होईल? झिंक आणि सल्फेटमध्ये. आणि सेम रिॲक्शन दिलेली आपण ॲक्वियस कॉपर सल्फेट सोल्युशन, जे आधी कुठल्या कलरचं होतं? ब्ल्यू कलरचं होतं. त्यामध्ये आपण झिंक डस्ट घातलेलं आहे, झिंकची पावडर घातलेली आहे. तर कॉपर आणि सल्फेटमधला बॉन्ड काय झालेला आहे? ब्रेक. आणि कुणामध्ये न्यू बॉन्ड तयार झाला आहे? झिंक आणि सल्फेटमध्ये. त्यामुळे सोल्युशन कुठलं तयार होईल? झिंक आणि सल्फेट. आणि कॉपर काय होईल? सेपरेट होईल. आणि हे आपण वर्डमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे ह्याला काय म्हणायचं? वर्ड इक्वेशन. So word equation simple. It is a simple way of representing chemical equation in word is known as word equation. पण जर आपण हे बघायला गेलं तर होतं त्यामुळे आपण शॉर्टकट वापरतो आणि त्यासाठी आपण काय वापरतो? केमिकल इक्वेशन वापरतो. मग आता केमिकल इक्वेशन म्हणजे काय? हेच केमिकल रिॲक्शन, अशाच केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करायचे आहेत. पण ते रिप्रेझेंट करताना आपण वापरणार आहे जे काय सबस्टन्स आहेत त्यांचे केमिकल फॉर्म्युले वापरणार आहे. आणि आपण आधीच्या स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे, केमिकल फॉर्म्युले बघितले आहेत प्रत्येक एलिमेंटचे. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजनचं काय असतं? H, ऑक्सिजनचं O, कॅल्शियमचं Ca, सोडियमचं Na. हे जे सिम्बॉल आहेत, मग हे सिम्बॉल मिळून त्या कंपाऊंडचं काय तयार होत असतो? फॉर्म्युला तयार होत असतं. मग हेच इक्वेशन, हीच रिॲक्शन जर केमिकल फॉर्म्युलेने रिप्रेझेंट केली तर ती कंडेन्स होते म्हणजे छोटी होते. आणि त्या रिप्रेझेंटेला काय म्हणायचं? केमिकल इक्वेशन. मग केमिकल इक्वेशन काय? रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन अ कंडेन्स फॉर्म, छोट्याशा फॉर्ममध्ये, शॉर्टकटमध्ये, सिम्प्लिफाईड वेमध्ये युझिंग केमिकल फॉर्म्युले. काय करायचं त्यासाठी? नावच्या ऐवजी काय करायचं? केमिकल फॉर्म्युले यूज करायचं आहे.
तर त्याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. सो केमिकल इक्वेशन इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन अ कंडेन्स फॉर्म युझिंग केमिकल फॉर्म्युले इज नोन ॲज अ केमिकल रिॲक्शन, केमिकल इक्वेशन. मग एक्झाम्पल बघा, कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलेलं आहे. कॉपरसाठी कुठला सिम्बॉल आहे Cu, सल्फेटसाठी काय असतं SO4. मग कॉपर सल्फेटचं फॉर्म्युला काय आहे CuSO4. झिंक पावडर वापरलेली आहे आणि झिंकचा सिम्बॉल काय आहे Zn. मग CuSO4 मध्ये आपण Zn घातलं तर आपल्याला माहित आहे Cu आणि सल्फेटमधला काय होणार आहे, बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि नवीन बॉन्ड कुणामध्ये तयार होईल, झिंक आणि सल्फेटमध्ये. मग नवीन काय तयार झालंय ZnSO4 आणि रिलीज काय झालेलं आहे कॉपर. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल इक्वेशन. मग आता आपण बघणार आहे रूल्स. केमिकल इक्वेशन कसं लिहायचं माहिती आहे, पण ते काही रूल्स आहेत. कसंही केमिकल इक्वेशन लिहिता येत नाही, त्याचे काही सिंपल रूल्स आहेत ते आपण पाहूया. आता नेक्स्ट बघूया रायटिंग अ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन लिहिताना काही रूल्स फॉलो करायचे आहेत, काही पॉईंट कन्सिडर करायचे आहेत, ते कुठले ते बघूया. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट काय सांगतो बघा, ज्यावेळेस आपण केमिकल रिॲक्शन लिहित असतो त्यावेळेस रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आपल्याला आता कळालेलं आहे. जे रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्यांना आपण म्हणायचं रिॲक्टंट, ज्याची रिॲक्शन होणार आहे त्याला आपण म्हणायचं रिॲक्टंट, जे तयार होणार आहे त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट. आणि ते आपण इक्वेशनने रिप्रेझेंट करताना कंपल्सरी रिॲक्टंट दाखवायचे आहेत लेफ्ट हँड साईडला आणि प्रोडक्ट दाखवायचं आहे राईट हँड साईडला. वाईल रायटिंग अ केमिकल रिॲक्शन, रिॲक्टंट शुड बी रिटन ॲट लेफ्ट हँड साईड अँड प्रोडक्ट शुड बी रिटन ॲट द राईट हँड साईड. आणि दोघं सेपरेट करायचे आहेत ॲरोनी. दोघांमध्ये काय दाखवायचं आहे ॲरो. आणि ॲरो दाखवताना तो कंपल्सरी रिॲक्टंट टू प्रोडक्ट डायरेक्टेड असावा. म्हणजे असा ॲरो दाखवायचा आहे, ह्या डायरेक्शनला ॲरो दाखवायचा नाही आहे. तो पहिला रूल काय आहे, पहिला पॉईंट काय कन्सिडर करायचं आहे, रिॲक्टंट लिहिताना केमिकल इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साईडला लिहा, प्रोडक्ट राईट हँड साईडला दाखवा आणि दोघांमध्ये काय दाखवायचं आहे ॲरो. हा आहे फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, रिॲक्टंट दाखवताना समजा रिॲक्टंट 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील, रिॲक्शन होत आहे आणि रिॲक्शनमध्ये भाग घेणारे सबस्टन्स 2 असतील किंवा 2पेक्षा जास्त असतील, किंवा प्रोडक्ट जे तयार होणार आहे ते 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील. जी काही रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील तर ते आपल्याला दाखवायचं आहे प्लस साईननी. आता ही रिॲक्शन आपली मगाची घ्यायची आहे. कॉपर सल्फेटमध्ये आपण काय ॲड केलं तर झिंक, त्यामुळं दोन्ही कशाने कनेक्ट केले तर आपण प्लस साईनने. मग ह्या दोघांची रिॲक्शन झाल्यावर आपल्याला काय मिळालं तर ZnSO4 आणि कॉपर मिळालं तर, त्यामुळे ते दोन्ही कशाने कनेक्ट केलेत प्लस साईनने. मग काय लक्षात ठेवायचं आहे, जर रिॲक्शन होत आहे 2 रिॲक्टंट असतील किंवा प्रोडक्ट असतील तर ते दोन्ही कशाने कंबाईन करायचे आहेत प्लस साईनने. थर्ड पॉईंट, ज्यावेळेस आपण रिॲक्शन रिप्रेझेंट करणार आहे त्यावेळेस फॉर्म्युला तर यूज केलेले आहेत, त्यासोबत आपल्याला त्यांची फिजिकल स्टेट सुद्धा मेन्शन करायची आहे. काय मेन्शन करायची आहे, त्यांची फिजिकल स्टेट. म्हणजे समजा सॉलिड असेल तर ते रिप्रेझेंट करायचं यसनी, लिक्विड असेल तर ते रिप्रेझेंट करायचं आहे यलनी, गॅसेस जीनी, आणि समजा ॲक्वियस असेल, ॲक्वियस म्हणजे पाण्यात सोल्युशन तयार केलेलं असेल तर ते रिप्रेझेंट करायचं आहे AQने. आता ही वरची रिॲक्शन आपण मगाशी बघितलं होतं. कॉपर सल्फेट कसं तयार केलं तर आपण पाण्यामध्ये ॲड केलं, म्हणजे कॉपर सल्फेटची पावडर वॉटरमध्ये ॲड केली, म्हणजे हे सोल्युशन कुठलं आहे ॲक्वियस, त्यामुळे इथं बॉटमला काय लिहायचं AQ. झिंकची आपण पावडर घातली होती म्हणजे हा कुठला स्टेटमध्ये झाला सॉलिड, म्हणजे इथं काय लिहायचं S फॉर सॉलिड. झिंक सल्फेट सोल्युशन ॲक्वियस पाण्यात तयार झालं म्हणजे इथं काय लिहायचं ॲक्वियस. कॉपर सॉलिड तयार झालं त्यामुळे इथं काय लिहायचं S. म्हणजे रिॲक्शन दाखवताना त्यांची फिजिकल स्टेट सुद्धा मेन्शन करायची आहे. आणि ती कशी मेन्शन करायची, S फॉर सॉलिड, L फॉर लिक्विड, G फॉर गॅसेस, AQ फॉर ॲक्वियस. आणि त्यानंतर समजा एखादी रिॲक्शन होताना काहीतरी लिबरेट होत आहे, इफरन्सेस बबल्स बाहेर पडत असतील तर ते कसे दाखवायचे आहेत अपवर्ड ॲरोने. ॲरोची डायरेक्शन कुठं पाहिजे, वरच्या साईडला पाहिजे, गॅस जर रिलीज होत असेल. आणि समजा काही रिॲक्शन होताना काहीतरी तयार झालेलं आहे, पार्टिकल्स तयार झालेले असतील आणि ते पार्टिकल तयार झालेले कुठं असतील सोल्युशनमध्येच राहणार आहेत आणि ते दाखवायचे आपल्याला डाऊनवर्ड ॲरोने, आणि त्याला आपण म्हणतो प्रेसिपिटेट. आता प्रेसिपिटेशन म्हणजे काय, रिॲक्शन होताना काहीतरी पार्टिकल तयार होतील आणि ते पार्टिकल सोल्युशनमध्येच राहणार आहेत, त्यामुळे ते कसे दाखवायचे आहेत डाऊनवर्ड ॲरोने, आणि त्याला आपण म्हणतो प्रेसिपिटेशन. त्या प्रोसेसला म्हणतो प्रेसिपिटेशन, ते पार्टिकलला म्हणतो प्रेसिपिटेट. फॉर एक्झाम्पल, जर समजा आपण पाणी घेतले त्याच्यामध्ये माती घातली, हलवलं, 5 मिनिटांनी काय होतात मातीचे पार्टिकल खाली सेटल होतात,
म्हणजे ते काय असणार आहे, प्रेसिपिटेट. आणि ते कसं दाखवायचं, डाऊनवर्ड ॲरोने. नेक्स्ट, असे काही रिॲक्शन होत असतात की ज्यामध्ये हीट बाहेर पडते. जसं आपण आत्ता बघितलं होतं बर्निंग ऑफ कोल, कोळसा झाल्यावर हीट बाहेर पडते. मग ती रिॲक्शन दाखवताना प्रोडक्टच्या साईडला काय लिहायचं आहे, हीट. आता आपण बघितलेलं आपण लिहिलं कार्बन प्लस ऑक्सिजन आणि इकडं प्रोडक्ट साईडला काय लिहिलं, कार्बन डायऑक्साईड आणि हीट लिहितं. मग ज्या रिॲक्शनमध्ये हीट बाहेर पडेल, लिबरेट होईल, ती रिॲक्शन दाखवताना प्रोडक्टच्या साईडला काय लिहायचं आहे, हीट लिहायचं आहे. मग काही रिॲक्शन अशा असतात की जी रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला त्यांना हीट द्यावी लागते, गरम करावं लागतं, विशिष्ट टेम्परेचर द्यावे लागते. आणि त्या रिॲक्शनसाठी ज्या रिॲक्शनला हीट द्यावी लागेल, हीट ते सबस्टन्स ॲब्सॉर्ब करत असतील, तर ती रिॲक्शन दाखवताना ॲरोवर काय दाखवायचं आहे, ट्रायंगल. समजा अशी रिॲक्शन असेल, तो मधला जो ॲरो असेल तिथं काय दाखवायचं आहे, छोटासा ट्रायंगल. मग ती रिॲक्शन काय रिप्रेझेंट करते, हा ट्रायंगल आहे इथं, म्हणजे काय दाखवणार आहे, रिॲक्शन होण्यासाठी हीट दिलेली आहे. प्रोडक्टमध्ये हीट लिहिलं आहे म्हणजे हीट प्रोडक्टमध्ये काय पडलेली आहे, बाहेर पडलेली आहे. लास्ट पॉईंट, ज्यावेळेस आपण केमिकल रिॲक्शन करत असतो मग त्यावेळेस जे काही स्पेसिफिक कंडिशन असते, फॉर एक्झाम्पल एका विशिष्ट टेम्परेचरला रिॲक्शन होती आहे, विशिष्ट प्रेशरला होती आहे, एखादा कॅटलिस्ट यूज करत असेल. आता कॅटलिस्ट म्हणजे असा एक कॉम्पोनंट आपण रिॲक्शन करताना ॲड करतो की ज्यामुळं रिॲक्शनचा स्पीड जो आहे तो चेंज होणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे कॅटलिस्ट. मग हे जर आपण स्पेसिफिक कंडिशन जर यूज करत असतील एखाद्या रिॲक्शनला, तर त्या स्पेसिफिक कंडिशन आपल्याला मेन्शन करायच्या आहेत ॲरोवर. कुठे मेन्शन करायचे आहेत, ॲरोवर. अशी जी रिॲक्शन लिहिणार आहे त्याच्यामध्ये जो काय ॲरो असेल त्याच्यावर आपण त्याचं टेम्परेचर, प्रेशर, एखादा कॅटलिस्ट वापरत असेल तर ते आपल्याला काय करायचं, मेन्शन करायचे आहेत. तर हे सगळे पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचे आहेत कधी, ज्यावेळेस आपण केमिकल इक्वेशन लिहिणार आहे. मग कुठले पॉईंट, कधीही लिहिताना रिॲक्टंट लेफ्ट साईडला, प्रोडक्ट राईट साईडला, दोघांमध्ये काय दाखवायचं आहे, ॲरो. सेकंड पॉईंट, 2 किंवा 2पेक्षा जास्त रिॲक्टंट असतील, प्रोडक्ट असतील तर ते कशाने जॉईन करायचे, प्लस साईनने जॉईन करायचे. ते दाखवल्यावर नेक्स्ट फॅक्टर आहे फिजिकल स्टेट. एस फॉर सॉलिड दाखवायचे, लिक्विडसाठी एल दाखवायचं आहे, गॅसेससाठी जी दाखवायचं आहे, ॲक्वेससाठी एक्यू दाखवायचं आहे. रिॲक्शन होताना समजा काही लिबरेट झालं असेल गॅस तर ते अपवर्ड ॲरोने दाखवायचं आहे, आणि पार्टिकल तयार झाले तर ते डाऊनवर्ड ॲरोने दाखवायचे, ज्याला आपण प्रेसिपिटेट म्हणतो. नेक्स्ट, जर रिॲक्शन होताना हीट बाहेर पडली असेल, रिलीज झाली असेल, तर ती आपण काय करायचं आहे, प्रोडक्ट साईडला हीट म्हणून दाखवायची आहे. आणि रिॲक्शन करताना हीट जर सप्लाय केली तर ती आपण दाखवायची आहे ॲरोवर ट्रायंगल काढून. आणि लास्ट पॉईंट, स्पेसिफिक कंडिशन जसं की टेम्परेचर, प्रेशर आणि कॅटलिस्ट हे कुठं लिहायचे आहेत, ॲरोवर मेन्शन करायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत while writing a chemical equation. नेक्स्ट बघायचं आपल्याला बॅलन्स्ड इक्वेशन. आता आपण जे काही केमिकल इक्वेशन लिहिलेलं आहे ते इक्वेशन बॅलन्स्ड पाहिजे. बॅलन्स्ड म्हणजे दोन्ही साईडला कुठले, रिॲक्टर साईड अँड प्रोडक्ट साईड. दोन्ही साईडला तिथं नंबर ऑफ ॲटम जे आहेत एलिमेंटचे ते काय पाहिजेत, सेम पाहिजेत, इक्वल पाहिजेत. तर अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. सो बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणजे काय, द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट ऑफ रिॲक्टनमध्ये जेवढं काय नंबर ऑफ ॲटम असतील कुणाचे, एलिमेंटचे, हे कसे असले पाहिजे, सेम इक्वल नंबरचे पाहिजे. कुणा एवढे, द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट ऑफ दोज एलिमेंट. जे काही रिॲक्टरमध्ये जेवढे ॲटम असतील त्या एलिमेंटचे ॲटमचा नंबर आणि प्रोडक्टमध्ये ॲटम असतील ते एलिमेंटचा नंबर दोघांचा कसं पाहिजे, इक्वल पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स्ड इक्वेशन. आणि हे इक्वेशन बॅलन्स करायचे कसं करायचं ते आता आपण बघणार आहे, बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. त्याआधी मी काहीतरी इक्वेशन दिलेलं आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत, ते आपण कसं बॅलन्स करायचं ते पाहूया. ओके, पहिलं एक्झाम्पल बघा काय आहे, NaOH प्लस H2SO4. NaOH प्लस H2SO4 गिव्ह राईज टू काय मिळणार आहे आपल्याला, Na2SO4 प्लस H2O. रिॲक्टरमध्ये NaOH आहे आणि H2SO4 आहे आणि प्रोडक्ट साईडला काय आहे, Na2SO4 प्लस H2O. मग ज्यावेळेस आपण इक्वेशन बॅलन्स करणार आहे ते करताना सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे, असा हा चार्ट करायचा, असा टेबल करायचा आहे. आणि हा टेबल केल्यानंतर आपल्याला 3 कॉलममध्ये 3 पॉईंट लिहायचे आहेत. पहिल्यामध्ये एलिमेंट लिहायचं आहे, सेकंडमध्ये रिॲक्टन आणि नेक्स्टला आहे प्रोडक्ट. मग आता हे काय आहेत, हे जे इक्वेशन दिलेलं आहे केमिकल इक्वेशन, त्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट आहेत ते आपल्याला एलिमेंट लिहायचे आहेत, कुठले कुठले एलिमेंट आहेत ते लिहायचे आहेत. त्यानंतर रिॲक्टरमध्ये त्याचा नंबर लिहायचा आहे, त्याचा काय लिहायचा आहे, नंबर.
रिॲक्टरमध्ये त्या एलिमेंटचा नंबर आणि तोच काय लिहायचा आहे, प्रोडक्टमध्ये त्याचा नंबर लिहायचा आहे. एक्झाम्पल सांगते. आता बघा हे आपले एलिमेंट आहेत, ठीक आहेत. रिॲक्टरमध्ये कुठला एलिमेंट आहे, सोडियम. ओके. त्यानंतर कुठला एलिमेंट आहे, ऑक्सिजन. नेक्स्ट कुठला एलिमेंट आलेला आहे, हायड्रोजन. एलिमेंट कुठले आलेत इक्वेशनमध्ये, सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन. परत कोण आहे बघा, हायड्रोजन. आणि ऑलरेडी आपण इथं हायड्रोजन लिहिलेलं आहे, त्यामुळे तो एकदाच लिहायचा, परत आलेला हायड्रोजन इथं लिहायचा नाही. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे, एस म्हणजे कोण असणार आहे, सल्फर. त्यानंतर परत कोण आहे, ऑक्सिजन, जो आपण ऑलरेडी मेन्शन केलेला आहे. मग ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन बॅलन्स करायचं आहे, पहिला काय करायचं, कुठले एलिमेंट आहेत ते आपण काय करायचे, पहिला लिहून काढायचे आहेत. आणि एक लक्षात ठेवायचं, जे रिॲक्टरला एलिमेंट आहे तेच कंपल्सरी कुठं असतील, प्रोडक्टमध्ये. एकदा क्रॉस चेक करूया. सोडियम आहे इथं, सोडियम. सल्फर लिहिलेलं आहे आपण, ऑक्सिजन लिहिलेलं आहे, हायड्रोजन लिहिलेलं आहे, ऑक्सिजन रिपीट आहे. ओके. हे एलिमेंट आपण काय करायचं, मेन्शन करायचे. ओके. नेक्स्ट कॉलमला काय करायचं, रिॲक्टर नंबर. मग आता हे सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर हे रिॲक्टरमध्ये किती नंबरमध्ये आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. पहिला काय लिहिले आपण, सोडियम किती नंबर आहे बघा, एकच आहे. म्हणजे रिॲक्टरमध्ये सोडियम किती आहे, 1. ऑक्सिजन किती आहेत बघा, ऑक्सिजन इथं काय आहे 1 आणि इथं किती आहेत 4. म्हणजे एकूण किती झाले, 1 and 4 5. रिॲक्टरमध्ये किती ऑक्सिजन आहेत, 5. हायड्रोजन किती हायड्रोजन आहेत बघा, 1 आणि हे 2, किती झाले एकूण 3. सल्फर किती सल्फर आहे, 1. आपल्याला काय करायचे, 3 कॉलम करायचे आहेत. एकामध्ये एलिमेंट कुठले आले ते मेन्शन करायचे आहेत. दुसऱ्यामध्ये प्रोडक्टमध्ये किती नंबरमध्ये आहेत आणि रिॲक्टरमध्ये किती नंबरमध्ये आहेत हे आपल्याला मेन्शन करायचे आहेत. एलिमेंट सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर आहेत. रिॲक्टरमध्ये किती आहेत, सोडियम एकच आहे. ऑक्सिजन किती आहेत, इथं 1 आणि इथं 4, एकूण किती झाले 5. हायड्रोजन किती आहेत बघा, इथं 2 आणि इथं 3. सल्फर किती आहे, 1. हा मेन्शन केला. हा कशाचं मेन्शन केला, रिॲक्टरचा. प्रोडक्ट साईड एकदा आहे, प्रोडक्ट साईडमध्ये बघूया. सोडियम किती आहेत बघा, इथं 2 लिहूया. ऑक्सिजन किती आहेत बघा, इथं 4 आणि इथं 1, किती झाले 5. हायड्रोजन किती आहेत बघा, 2. सल्फर किती आहे, 1 मेन्शन केलं. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं, इक्वेशन बॅलन्स काढायचं आहे. आणि बॅलन्स्ड इक्वेशन कशाला म्हणतो, नंबर ऑफ ॲटम ऑफ एलिमेंट इन रिॲक्टन इज सेम. नंबर ऑफ ॲटम रिॲक्टन इज सेम टू दॅट ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे रिॲक्टन्स आणि प्रोडक्टचा नंबर काय पाहिजे, सेम. पण इथं बघितल्यावर काय लक्षात येतं, इथं सोडियम रिॲक्टरमध्ये 1 आहे, प्रोडक्टमध्ये 2 आहे. इथं 5 आहेत, ऑक्सिजन इथं सुद्धा 5 आहेत. हायड्रोजन इथं 3 आहेत, पण इथं 2 आहेत. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. मग इक्वेशन बॅलन्स करताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, इक्वेशन बॅलन्स करताना आपल्याला प्लस आणि मायनस करायचं नाही आहे. इथं आपण अधिक वजाबाकी करत नाही, प्लस मायनस करत नाही. तर इक्वेशन करताना, बॅलन्स करताना आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, इंटू करायचं आहे. ठीक आहे. आणि तो इंटू करताना आपल्याला करायचं आहे त्याला मोस्टली आपण ट्राय करायचं, तो कसा पाहिजे, इवन नंबरमध्ये करायचं. ठीक आहे. आता इथं सोडियम किती आहे बघा, 1 आणि इथं किती आहे 2. मग आता इथं 2 आहेत, मग इथंही मला किती पाहिजे, 2. मग 2 करण्यासाठी मला इथं काय करायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन. कारण की आपण प्लस मायनस इक्वेशनमध्ये करत नाही. तर 1ला 2 करण्यासाठी त्याला काय केलं पाहिजे, मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग 1ला कितीनी मल्टिप्लाय केल्यावर 2 येईल. तर 1ला 2नी मल्टिप्लाय केल्यावर सोडियम किती होतील, 2 होते. आता इथं रिॲक्टंट साईडला प्रोडक्टला 2 सोडियम आहेत. रिॲक्टंट साईडला सोडियम 2 करण्यासाठी मी त्याला कितीनी मल्टिप्लाय केलं आहे, 2नी. कुठं, रिॲक्टंट साईडला. आणि कुणाला, सोडियमला. तर सोडियम रिॲक्टंट साईडचा इथं आहे, कितीने मल्टिप्लाय केलं आहे, 2. तर याच्या पुढं किती लिहायचं, 2. ओके. आता सोडियम 2 झाले, पण डिस्टर्ब कोण झाला बघा, ऑक्सिजन किती झाले, इथं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणून सांगितले. ऑक्सिजन किती झाले, 2. हायड्रोजन किती झाले, 2. ठीक आहे. मग ऑक्सिजन बघा इथं 2 झाले आणि इथले 4, एकूण किती झाले आता 6. म्हणजे ऑक्सिजन डिस्टर्ब झाले. मग इथं ऑक्सिजन 5च्या जागी किती करेक्शन करून घ्यायचं, लगी 6. हायड्रोजन बघा किती झाले, इथं 1 होतं, इथं आता किती झाले 2 आणि इकडचे 2, एकूण किती झाले 4. मग इथं करेक्शन करून घ्यायचं, लगी 4. ओके. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या रिॲक्टंटला मल्टिप्लाय करता त्यावेळेस त्याचे बाजूचे एलिमेंट काय होतं, डिस्टर्ब होतं, ते लगेच करेक्शन करून द्यायचं. आपल्या इथं आधी एकच सोडियम होता,
इथं 2 आहेत, त्यामुळे इथं 2 करण्यासाठी ह्याला मी 2 ने मल्टिप्लाय केले. सोडियम 2 झाले, पण कोण डिस्टर्ब झालं? ऑक्सिजन आणि हायड्रोजन. त्यामुळे इथं ऑक्सिजन 2, हे 2 आणि हे 4 किती झाले? 6. लगेच इथं करेक्शन घेतले 6 करून. हायड्रोजन हे 2 आणि हे 2 किती झाले? 4. इथं 4 केले. ठीक आहे. आता बघूया, सोडियम मॅच झाले, पण ऑक्सिजन आणि हायड्रोजन मॅच झालेत का? नाही. मग आता इथं हायड्रोजन 4 आहेत, इथं हायड्रोजन किती आहेत? प्रोडक्टमध्ये 2. मग आता इथं 2 आहेत, त्याला 4 करण्यासाठी काय करायला लागेल? मल्टिप्लिकेशन. आणि कितीने मल्टिप्लाय केलं? 4 येऊ. तर ह्या हायड्रोजनला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल मला? 2. मग 2 2 किती येते? 4. आणि इथं सुद्धा 4 आहेत. ठीक आहे. मग मी काय केलेलं आहे? प्रोडक्ट साईडला हायड्रोजनला कितीने मल्टिप्लाय केलेलं आहे? 2. मग प्रोडक्ट साईडला हायड्रोजन कुठं आहे? इथं. कितीने मल्टिप्लाय करायचं? 2. 2 2 4 झाले 4 हायड्रोजन. पण हायड्रोजन बॅलन्स झालं, डिस्टर्ब कोण झालाय? ऑक्सिजन. मग ऑक्सिजन किती आले हो इथं? हे 2 आणि हे 4 किती झाले? 6. इथं करेक्शन करून घेऊया लगी. 6 बघा बरोबर झाले का? सोडियम किती झाले? 2. 1 2 2 हे 2 बरोबर झालं. ऑक्सिजन 6 बरोबर आहेत. हायड्रोजन 2 2 2 4 हे 4 आहेत. इथं हायड्रोजन 4 आहेत, इथं 2 2 4 आहेत. सल्फर 1 1 म्हणजे सगळे एलिमेंट कसे आहेत? रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये कसे आहेत? सेम. म्हणजे हे इक्वेशन कसं आहे? बॅलन्स केमिकल इक्वेशन. तसंच आता दुसरं बघूया. दुसऱ्यामध्ये काय बघा? Ag प्लस HCl आणि आपल्याला काय मिळालं? AgCl प्लस H2. मग आता सेम आता सांगितल्यासारखं पहिला हे 3 कॉलम करायचे आणि एलिमेंटचे नावं लिहायचे. आता हे इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी पहिला एलिमेंट लिहूया. कुठले कुठले एलिमेंट आहेत? Ag म्हणजे कोण? सिल्वर. नेक्स्ट कोण आहे? हायड्रोजन. आणि नंतर कोण आहे? Cl. तिकडे सुद्धा सेमच असणार आहेत. Ag आहे, Cl आहे, हायड्रोजन. आता नेक्स्ट पॉईंट काय? नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत? रिॲक्टरमध्ये किती आहेत? Ag किती आहे? 1. हायड्रोजन किती आहे? 1. क्लोरीन किती आहे? 1. 3 1 आहेत. 1 1 1. प्रोडक्ट साईडला बघा. Ag सिल्वर किती आहे? 1. क्लोरीन किती आहे? 1. हायड्रोजन किती आहे? तो इथं 2. इथं किती लावायला लागेल? 2. आता काय? हे दोन्ही 1 1 आहेत, बॅलन्स आहेत, पण इथं हायड्रोजन 1 आहे आणि इकडच्या साईडला किती आहे? 2. मग इथं 2 आहे, ह्याला 2 करण्यासाठी काय करायचं? 1ला कितीने मल्टिप्लाय करायचं? 2. म्हणजे 1ला 2ने मल्टिप्लाय केलं आन्सर किती येईल? 2. मग कुठं मल्टिप्लाय केले? रिॲक्टंट साईडला. आणि कुणाला केले? हायड्रोजन. रिॲक्टंट साईडला हायड्रोजनला कितीने मल्टिप्लाय केलं आपण? 2. हायड्रोजन बॅलन्स झाला. डिस्टर्ब कोण झाला? क्लोरीन. म्हणजे आता इथं किती क्लोरीन आले? 2 क्लोरीन. कुठल्या साईडला? रिॲक्टंट साईडला. रिॲक्टंट साईडला क्लोरीन आता किती झालेले आहे? 2. त्यामुळे इथं किती लिहिले आपण? मग आता इथं क्लोरीन 2 आहेत, प्रोडक्टला किती आहेत? 1. मग मला काय करायला लागेल? इथं 2 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? 2ने. प्रोडक्ट साईडला कुणाला मल्टिप्लाय केले? 2ने मी? क्लोरीनला. प्रोडक्ट साईडला क्लोरीनला कितीने मल्टिप्लाय करायचं? आणि मल्टिप्लाय करताना जरी ॲटम हा एंडला असला तरी समोरच द्यायचं. इथं 2 म्हणून लिहायचं नाही. आता क्लोरीन 2 झाले, पण डिस्टर्ब कोण झाला? Ag सिल्वर. किती सिल्वर झाले प्रोडक्ट साईडला? आता 2. प्रोडक्ट साईडला सिल्वर किती झाले? 2. करेक्शन करा इथं. आता इथं 2 झालेत, इथं तर किती आहे? 1च. मग ह्याला 2 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायचं? 2. रिॲक्टंट साईडला सिल्वरला कितीने मल्टिप्लाय केलं आहे? 2. रिॲक्टंट साईडला सिल्वरला 2. झालं सगळं इक्वेशन बॅलन्स. 2 सिल्वर 2. 2 हायड्रोजन 2 क्लोरीन. हे झालं बॅलन्स केमिकल इक्वेशन. आता थर्ड इक्वेशन कुठलं आहे बघा? SO2 प्लस H2S गिव्ह राईज टू S प्लस H2. आता हे सुद्धा इक्वेशन बॅलन्स करूया. सेम असंच करायचं. 3 कॉलम करायचे. 3 कॉलम करायचे. एलिमेंट लिहूया. कुठले कुठले एलिमेंट आहेत? सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन. सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन. परत इथं सल्फर रिपीट झालं आहे, त्यामुळे सल्फर रिपीट करायचं नाही, एकदाच लिहायचं. ओके. नंबर ऑफ एलिमेंट काउंट करूया. सल्फर किती आहेत बघा? 1 2. 2 सल्फर आहेत. रिॲक्टंट साईडला मी 2 लिहिले. हायड्रोजन किती आहे? 2 लिहिले. ऑक्सिजन किती आहेत? 2. इथं 2 लिहिले. हे कशाचं लिहिलं आपण? रिॲक्टंट साईडचं. प्रोडक्ट साईडला बघा, सल्फर किती आहे? 1. हायड्रोजन किती आहेत? 2. ऑक्सिजन किती आहे? 1.
ओके, मग मला काय करायला लागेल आता, बॅलन्स करायला लागेल. इथं दोन्हीकडे हायड्रोजन 2 आहे, पण ऑक्सिजन इकडं 2 आहे, इकडं 1 आहे. सल्फर इकडं 2 आहेत, इकडं 1 आहे. तर इथं ऑक्सिजन 2 करण्यासाठी मला इथं कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2ने मल्टिप्लाय करायला लागेल. 2ने मल्टिप्लाय कुठं केलं आहे, प्रोडक्ट साईडला कुठं केलेलं आहे, ऑक्सिजनला. प्रोडक्ट साईडला ऑक्सिजनला कितीने मल्टिप्लाय केलेलं आहे, 2. ऑक्सिजनला करायचं म्हणून समोरच लिहायचं, इथं 2 यायचं नाही. मग ऑक्सिजनचे 2 बॅलन्स झाले, पण डिस्टर्ब कोण झाला, हायड्रोजन. आता इथं हायड्रोजन किती झाले बघा, 4. इथं हायड्रोजन किती झाले, प्रोडक्ट साईडला 4 झाले. ओके, डिस्टर्ब झालेलं लिहायचं. त्यानंतर इथं 4 झालेले आहेत. आता बघा इकडच्या साईडला हायड्रोजन किती आहेत, 2. रिॲक्टंट साईडला हायड्रोजन किती आहेत, 2. आता इथं 2 आहेत, इथं 4 आहेत. ह्याला बॅलन्स करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय केलं, 2ने. रिॲक्टंट साईडला हायड्रोजनला कितीने मल्टिप्लाय केलं, 2. रिॲक्टंट साईडला हायड्रोजनला कितीने मल्टिप्लाय केलं, 2. 2 2 जा 4. हायड्रोजन बॅलन्स झालं. डिस्टर्ब कोण झाला बघा, सल्फर. किती सल्फर झाले, हे 2 आणि हा 1 किती झाले, 3. रिॲक्टंट साईडला किती झालेले आहेत, 3. आणि प्रोडक्ट साईडला किती आहे, 1च आहे. मग आता हा 1 आहे, ह्याला 3 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 3ने. प्रोडक्ट साईडला केलेलं आहे, म्हणजे इथं किती येणार, म्हणजे सर्वजण बॅलन्स झाले. 3 सल्फर 3 सल्फर, 2 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन, 2 2 जा 4 हायड्रोजन, 2 2 जा 4 हायड्रोजन झालं. आणि लास्ट बघूया आता बघा, H2S2O7 प्लस H2O गिव्ह राईज टू H2SO4. सेम असंच करायचं आहे. तुम्ही ओरली केलं तरी चालेल. ओरली कसं करू शकता बघा, इथं 2 हायड्रोजन आहेत आणि इथं 2 हायड्रोजन आहेत. एकूण किती झाले, 4 हायड्रोजन. आणि प्रोडक्ट साईडला किती आहेत, 2 हायड्रोजन. मग इकडच्या साईडला 4 हायड्रोजन आहेत, इकडच्या साईडला 2 हायड्रोजन आहेत. आता 4 आहेत, इकडे 2 आहेत. तर इथं कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2ने. म्हणजे काय होईल, 2 2 जा 4. ठीक आहे, म्हणजे इकडचे 2 इकडचे 2 4 झाले. 2 2 जा 4 हायड्रोजन बॅलन्स झाले. राहिलो पण आता सल्फर. सल्फर किती आहेत बघा, 2. इथं सुद्धा किती आहेत, 2. ऑक्सिजन बघा 7 + 1 8. इथं किती झाले, 4 2 जा 8. म्हणजे हे इक्वेशन बॅलन्स झालं. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, इक्वेशन बॅलन्स करू शकता. नेक्स्ट पार्ट बघायचं आपल्याला, टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. ज्या काही केमिकल रिॲक्शन होतात त्यांचे कुठले कुठले टाईप. देर आर 4 मेन टाईप ऑफ रिॲक्शन. 4 मेन टाईप आहेत केमिकल रिॲक्शनचे. हे आहेत, फर्स्ट आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन, सेकंड आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन, थर्ड आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि लास्ट 4th आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कधी कधी पेपरला केमिकल रिॲक्शन म्हणजे काय विचारतील आणि त्याचे टाईप्स विचारतील. मग एकूण किती टाईप आहेत त्याचे, 4. कुठले 4 आहेत, कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. हे 4 टाईप आहेत. मग आता आपण एक एक करत सर्व टाईप बघायचं आहे. फर्स्ट टाईप बघायचा आहे कॉम्बिनेशन रिॲक्शनचा. कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता कॉम्बिनेशन म्हणजे काय म्हणतो आपण, मिक्सिंग. मग असे रिॲक्शन ज्यामध्ये रिॲक्टंट एकमेकात मिक्स होतात आणि एक नवीन प्रोडक्ट तयार होणार आहे, त्या रिॲक्शनला आपण काय म्हणायचं आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन. सो डेफिनेशन काय बघा, व्हेन 2 or more reactant combines to form a single product. When 2 or more reactants combine in a chemical reaction to form a single product is known as chemical combination reaction. अशी रिॲक्शन ज्यामध्ये 2 रिॲक्टंट एकमेकाला कंबाईन होणार आहेत आणि तिथनं एक नवीन प्रोडक्ट तयार होतील, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन. इथं एक फॉर्म्युला पण दिलेला आहे. मी एक एक्झाम्पल, A + B. इथं 2 रिॲक्टंट आहेत आणि दोन्ही ज्यावेळेस एक होतील, मिक्स होतील, त्यावेळेस काय तयार होणार आहे, AB. एक सिंगल प्रोडक्ट तयार होईल, त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. एक्झाम्पल बघा, NH3 + HCl, अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड ज्यावेळेस एकमेकामध्ये मिक्स होतात आणि एक सिंगल प्रोडक्ट तयार होतो, दॅट इज अमोनियम क्लोराईड. सेकंड एक्झाम्पल, मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन. ज्यावेळेस मॅग्नेशियम रिबनला आपण एअरमध्ये बर्न करणार आहोत, एअरमध्ये जाळणार आहेत, त्यावेळेस त्याची रिॲक्शन कुणासोबत होते, एअरमधल्या ऑक्सिजन सोबत होते आणि तिथं काय मिळणार आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॅल्शियम ऑक्साईड + वॉटर. कॅल्शियम ऑक्साईड + वॉटर मिक्स केलं, कॅल्शियम ऑक्साईडवर जर आपण पाणी टाकलं तर तिथं कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होईल आणि इथं हीट लिबरेट होणार आहे. तो सिम्पल लक्षात ठेवायचा आहे. कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये 2 रिॲक्टंट असतील, ते 2 रिॲक्टंट जॉईन होतील,
कंबाईन होतील आणि तिथं फक्त एकच प्रोडक्ट तयार होत असेल तर त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. तुम्हाला पेपरला रिॲक्शन देतील आणि त्याचा टाईप विचारतील, मग त्यावेळेस फक्त एक लक्षात ठेवायचं, रिॲक्टंट 2 असतील आणि प्रोडक्ट 1 असेल तर ती कॉम्बिनेशन रिॲक्शन. 2चं 1 झालं तर काय लक्षात ठेवायचं आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन. सेकंड टाईप आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. सेकंड टाईप आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता डिकम्पोजिशनचा अर्थ काय, ब्रेकडाऊन. ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये एखादा सबस्टन्सचं ब्रेकडाऊन होणार आहे, रिॲक्टंटचं ब्रेकडाऊन होणार आहे, त्या रिॲक्शनला आपण काय म्हणायचं आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्यामुळे डेफिनेशन काय केली बघा आपण, द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products are formed from सिंगल रिॲक्टंट. एका सिंगल रिॲक्टंटपासून 2 किंवा 2पेक्षा जास्त जर प्रोडक्ट तयार होत असतील तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन. एक्झाम्पल बघा, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 हा एक सिंगलच आहे रिॲक्टंट आणि ह्याचं ब्रेकडाऊन होऊन आपल्याला काय मिळणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. म्हणजे एका रिॲक्टंटपासनं 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतील तर त्याला काय म्हणायचं, डिकम्पोजिशन रिॲक्शन. सेकंड एक्झाम्पल आहे डिकम्पोजिशन ऑफ वॉटर. वॉटरमध्ये जर आपण इलेक्ट्रिसिटी पास केली तर काय होणार आहे, वॉटरचं ब्रेकडाऊन होऊन हायड्रोजन गॅस तयार होईल आणि ऑक्सिजन गॅस तयार होणार आहे. तो सिम्पल एवढं लक्षात ठेवायचं आहे, एक रिॲक्टंट असेल आणि त्याचे 2 प्रोडक्ट झाले असतील किंवा 2पेक्षा जास्त प्रोडक्ट झाले तर त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणि त्याच्याच रिव्हर्स आपण आधीची रिॲक्शन बघितली, कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये काय होतं, 2 रिॲक्टंट एकत्र येऊन एक सिंगल प्रोडक्ट तयार होतो आणि ह्याच्यामध्ये एक सिंगल रिॲक्टंटपासनं 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, डिकम्पोजिशन रिॲक्शन.